चिंकी तिच्या भावाशी सौरभ राजपूतशी व्हॉट्सअपवर गप्पा मारत होती। होळीचा दिवस होता म्हणून दोघांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। सौरभ पत्नी मुस्कान सोबत शिमला फिरायला गेला होता, पण हे दोघं पती पत्नी आपल्या मुलीला सोबत फिरायला घेऊन गेले नव्हते। त्यांनी तिला मुस्कानच्या माहेरी सोडलं होतं। चिंकीने सौरभला मुलीला सोबत न नेण्याचं कारण विचारलं, तेव्हा सौरभने मुलीची तब्येत बिघडल्याचं उत्तर दिलं। यावरूनच चिंकीच्या मनात संशय निर्माण झाला। तिने सौरभला कॉल करायला सुरुवात केली, पण सौरभने कॉल उचललेच नाहीत। असे 2-3 दिवस गेले। आता चिंकी आणि सौरभच्या घरच्यांच्या मनात शंकेचं आणि संशयाचं वादळ निर्माण झालं होतं। घरच्यांनी जेव्हा मुस्कानशी संपर्क साधला तेव्हा ती सुद्धा नीट आणि स्पष्ट बोलत नव्हती। 18 मार्च 2025 रोजी मेरठच्या इंदिरानगर परिसरात जिथे सौरभ राहत होता तिथे सौरभचा भाऊ राहुल गेला। घराला कुलूप होतं। राहुलने सौरभला फोन केला, त्याचा फोन बंदच येत होता। शेजाऱ्या पाजारांकडे विचारणा केली। सौरभच्या घरमालकाच्या साहाय्याने राहुलने सौरभच्या घराचा दरवाजा उघडला, तेव्हा घरात एका कोपऱ्यात ठेवलेल्या प्लास्टिक ड्रममधून घाणेरडा वास येत होता। त्याने लगेचच पोलिसांना फोन केला। जेव्हा पोलिसांनी येऊन तपासणी केली तेव्हा त्या ड्रममधून सौरभच्या शरीराचे 15 तुकडे मिळाले। याचा अर्थ सौरभ शिमला फिरायला गेला नव्हता आणि चिंकीशी व्हॉट्सअपवर बोलणारा सौरभ नव्हताच। अनैतिक संबंध, तंत्रमंत्र, अंधविश्वास आणि विश्वासघात। सौरभ राजपूतची हत्या कशी झाली, संपूर्ण प्रकरण काय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। मुस्कानचे आजोबा ज्योतिष होते। सौरभची आई त्यांच्याकडे आपल्या मुलांची जन्मपत्रिका दाखवायला गेली होती। तिथेच सौरभ आणि मुस्कान यांची भेट झाली। दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले। त्यानंतर त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली। त्याच दरम्यान सौरभला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लागली आणि त्याने मुस्कान सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण या दोघांच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता। तेव्हा 29 वर्षीय सौरभ राजपूत आणि 27 वर्षाच्या मुस्कान रस्तोगी या दोघांनी 2016 मध्ये लव्ह मॅरेज केलं। 2019 पर्यंत त्यांचा संसार सुरळीत चालला होता। त्यांना एक मुलगी सुद्धा झाली होती। मुलीसाठी सौरभने मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली। आता तो बेरोजगार होता म्हणून त्याच्या घरच्यांसोबत त्याची रोजच बाचाबाची व्हायची। त्यामुळे त्याने ब्रह्मपुरीतील इंदिरानगर येथे भाड्याचं घर घेतलं आणि पत्नी आणि मुलीसोबत तो तिथे राहायला गेला। दरम्यान सौरभने परतापूरमधील एका प्लायवूड कंपनीत काम करायला सुरुवात केली। मुस्कान आणि मुलीच्या खर्चामुळे सौरभने नोकरीसाठी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला। आता इथूनच या स्टोरीचा पार्ट 2 सुरू होतो। 2019 मध्ये जेव्हा सौरभ आणि मुस्कान घरच्यांपासून वेगळं राहत होते तेव्हा मुस्कानच्या शाळेच्या मित्रांनी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता। त्यानंतर त्यांनी एक रियुनियन सुद्धा आयोजित केलं होतं, जिथे मुस्कानची भेट तिचा शाळेतला मित्र साहिलशी झाली। या दोघांमध्ये चॅट्स आणि फोन कॉल सुरू झाले आणि पुढे त्यांच्या अनैतिक संबंधांना सुरुवात झाली। जेव्हा सौरभ लंडनला गेला तेव्हा साहिल मुस्कानच्या घरी बिंदास येऊ लागला। मुस्कान सुद्धा साहिलच्या घरी जायची। सौरभला याची काहीही कल्पना नव्हती, पण 2021 मध्ये जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याला शेजाऱ्यांकडून कळालं की मुस्कान साहिलला नियमितपणे त्यांच्या घरी घेऊन येते। सौरभने मुस्कान आणि साहिलचे चॅट्स तपासले। त्याला हे लक्षात आलं की मुस्कान आणि साहिल यांचा अफेअर सुरू आहे। सौरभ अत्यंत निराश झाला आणि त्याने मुस्कानकडून घटस्फोटाची मागणी केली, पण सौरभने पोटच्या पोरीच्या भल्यासाठी विचार बदलला आणि मुस्कानला एक शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला। पण यानंतर मुस्कानने सौरभचाच काटा काढण्याचा विचार केला। त्यासाठी तिने साहिलची मदत घेतली। साहिल हा सीए होता, पण तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता। तंत्रमंत्र, जादूटोणा, अंधश्रद्धा याच्यावर त्याचा विश्वास होता। त्याच्या आईचं निधन 18 वर्षांपूर्वीच झालं होतं, म्हणून मुस्कानने त्याच्या आईच्या नावाने एक स्नॅपचॅट अकाउंट उघडलं आणि त्याच्यावरून ती साहिलशी बोलू लागली। त्या अकाउंटवरून ती सौरभची हत्या कशी करायची हे सांगू लागली। असं करून सौरभला मारणं ही तुझ्या आईची इच्छा आहे हे मुस्कानने साहिलला पटवून दिलं आणि सौरभला मारण्यासाठी या दोघांनी 2023 मध्येच प्लॅनिंग करायला सुरुवात केली। 25 फेब्रुवारी 2025 मुस्कानचा वाढदिवस होता, त्यामुळे सौरभ 24 फेब्रुवारीला लंडनहून मेरठला परतणार होता। मुस्कानने हे साहिलला सांगितलं आणि त्यानंतर ठरलं की वाढदिवसाच्या दिवशीच सौरभचा काटा काढायचा। प्लॅन असा होता की त्याला दारूत नशेच्या गोळ्या देऊन मारून टाकायचं। त्या रात्री मुस्कान, त्याची मुलगी आणि सौरभ आनंदात नाचले, पण सौरभला माहिती नव्हतं की त्याच्यासमोर नाचणारी त्याची पत्नी काही तासात त्याला मारणार आहे। सुदैवाने त्या रात्री सौरभने दारू प्यायली नाही। मग तारीख आली 3 मार्चची। यावेळी मुस्कानने दारूऐवजी सौरभने त्याच्या घरून आणलेल्या भाजीत नशेच्या गोळ्या टाकल्या। तिने आधीच आपल्या मुलीला आई वडिलांकडे पाठवलं होतं। जेव्हा त्या गोळ्यांमुळे सौरभ बेशुद्ध झाला तेव्हा मुस्कानने साहिलला घरी बोलावलं आणि तिनेच प्रथम सौरभच्या छातीत चाकू खुपसला। नंतर साहिलने सौरभच्या शरीराचे तुकडे केले। मग प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून ते पलंगाखाली ठेवले। साहिल सौरभचं डोकं आणि हात आपल्या घरी घेऊन गेला। त्यांचा प्लॅन असा होता की मृतदेहाचे तुकडे करून ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये फेकून द्यायचे, पण नंतर त्यांनी तो बदलला। त्यांनी एक मोठा प्लास्टिकचा ड्रम आणला आणि त्यात सौरभच्या मृतदेहाचे तुकडे टाकले। नंतर त्यात सिमेंट ओतलं। त्याच्या शरीराच्या तुकड्यांचं विघटन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या केमिकल्सबद्दलही इंटरनेटवर शोधलं होतं। सौरभचा मृतदेह ड्रममध्ये टाकल्यानंतर ते दोघं शिमल्याला निघून गेले। मुस्कान सौरभच्या फोनवरून त्याच्या घरच्यांशी बोलत होती।
जेव्हा त्याच्या घरच्यांना संशय आला आणि त्यांनी सौरभच्या घरात तपासणी केली तेव्हा सौरभची हत्या झाल्याचं उघडकीस आलं. मुस्कानच्या घरच्यांनी तिला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे, तर सौरभच्या घरच्यांनी मुस्कानच्या घरच्यांवर त्यांनी सौरभचे पैसे खाल्ले, त्याच्याच पैशांवर त्यांनी घर घेतलं, गाडी घेतली आणि नंतर त्यालाच संपवलं असे आरोप केलेत. सौरभने आपल्या लहान मुलीकडे बघून मुस्कानला घटस्फोट दिला नव्हता, पण मुस्कानने सौरभला मारून स्वतःच्याच मुलीचं भविष्य अंधारात टाकलं. गुन्हेगारी विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.